नमः शिवाय. हा मध्ये डॉक्टर किट ठेवले बघा आणि पळतात. बरोबर 1 वर्षाने खायला भेटते. आधी मध्ये तर काही येत नाही. नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेत बघा 7:45 आणि आज सकाळ जरा लवकर झालेली आहे. मी तर जाऊन आलो आहे कामाला, पण ह्यांची आज सकाळ लवकर झालेली आहे. हे बघा, आंघोळ नाश्ता करून रेडी एकदम. आता आपलं थोडं इथे मॅट टाकले. मी तर थोडा योगा करणार आहे, परत मला काम आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढा सकाळी आज का उठलायस? हा, का उठला सकाळीच? नाश्ता आंघोळ करून रेडी झालेला आहे. मॅडम झोपलेले, आता उठले. पण आज सकाळी लवकर उठते. काय बात काय एवढं सकाळी उठायला? 5:30 वाजता आमच्या. मी ऍक्च्युली 5:45 गेलो इथून, तेव्हा हा उठलेला. तेव्हा नंतर मला वाटतं झोपलाच नाही ना. नाही, आंघोळ करायची आम्हाला, चहा नाश्ता करायचा. नाश्ता वगैरे झालेला आहे का तुमचा? सगळं झालं आमचं. चला आता आपण थोडा योगा करूया आणि भेटूया थोड्याच वेळात. इकडे पूजा झालेली आपली, गाणी चालत. नाश्ता बघा. हे काय हे कोणतं डान्स आहे? हे बघा, इकडे कोण आलंय? वेदा आलेली आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही, या बर्थडे वगैरे आपण जायचो. काकी आलेली आहे, मोठी काकी झोपली इथे, जरा आराम करते. वेदाला घेऊन आली आहे. दाढ दुखते तिची. तुझं नाव काय? इकडे तुझं नाव काय? हो, व्हेरी गुड. हा, काय पूर्ण नाव सांग, फुल नेम. हा, मध्ये डॉक्टर किट ठेवले बघा आणि पळतात. बघा, इथे जेवायला बसलेलो आहे आपण. आता काय चाललंय रे? काय पाहिजे तुला? एवढं भाज्या खाणार आहेस तू? मिरची भाजी आहे ती. हे साधं आज व्हेज एकदम. मग सोमवार आहे आणि आपलं बघा लोणचं घरगुती. चला जेवण घेऊया आता. दुपारचं जेवण वाजले आज 1:15 झालाय. पटापट जेवूया. कधी झोपतोस ते मला सांग. झोपत तर काय नाही, आणि आपलं झोपूया. खरंच वाटलं की बाबा हा पोरगा. बोल काय सगळ्यांनी जेवायला या. हा, ओके. चला जेवण भेटूया. तर मंडळी बघा, इथे आली आहे संध्याकाळ आणि बघा आपल्याकडे काय आलेलं आहे? कोकणातले ओले काजू. मस्त, त्याची आता भाजी बनवणार आपण. गरम काजू गरम पाण्यात टाकायचे जातात ना. ते खाऊन बघितलं. ओले काजू आहेत मस्त. काकांनी आणले गावावरून, आताच घेऊन आलो मी जाऊन. काय घेऊन आलो? थँक्यू बोल नाना आजोबांना. एकदम भारी वाटतंय. कोकणातले आपले ओल्या काजूची भाजी तर एकदम भारी, नेक्स्ट लेवल. कुठलीच भाजी बीट करू शकत नाही त्याला. आणि कुठला नॉनव्हेज पण. चला खाऊया आता, करूया मस्त की तुम्हाला पण दाखवतो. आणि इथे आता चायची गडबड चालू आहे. चाय बनवायची गडबड चालू आहे. चाय झाली ऑलरेडी. हे काय करते? गरम पाण्यात टाकते आता. हे बाबा चटका लागेल, बाजूला टाकू.
गरम पाण्यात ते चालू चांगले निघतील. चालू निघायला पाहिजे मग गरम पाण्यात आपण टाकून ठेवणार आहोत. चला आता हे किती वेळ ठेवायचं? 10 मिनिटं 20 मिनिटं ठेवूया. 20 मिनिटामध्ये होईल. हा तसं पण तुम्हाला चाय प्यायची आहे. चाय पिये फेवरेट काम यांचं. आणि हा बघा इथे काय करतोय. काय दिसतंय तुला बाहेर? अरे बघा संध्याकाळचा नजारा मस्ताचा. कबूतर बघते. हे बघा इथे काजू सोलाचे काम चालू झालेलं आहे. आपण पण सोली आता अजून बाकी आहे. बाबू तू नको लाव हात. चिकट होणार बाबू. हात चिकट होते. हे कसे होते बघ. नो 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 नो. तुला नंतर खायला देते मी. मग आता आलं किचन मध्ये आणि फ्रेश ताजा वाटेल भाजी आपल्याला आणि खायची असेल तर आता आपण काजूची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रेश वाटा आपण करते. सुकं खोबरे भाजलेलं एक वाटी. बोललो ना घरचं वाटप आपण करतो ते असं. लास्ट व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो. 4 कांदे आहेत. आधा भाजून घेतलं ना. हा 4 कांदे अद्रक आणि लसूण खोबरं. भाजून घेतलंय. त्यात हळद गरम मसाला पावडर आपली घरीच बनवतो आपण आणि मीठ असं टाकून मिक्स करून ठेवलं आता. ओके आता हे मिक्सर लावून रेडी होणार. हो रेडी झालं तुम्हाला दाखवतो. चला मंडळी सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या एकदम भारी रेसिपीला. कोकण स्पेशल रेसिपी. याच्यासाठी बघा इथे आता आपलं वाटप आपण दाखवलं मगाशी आणि हे सर्व मसाले आणि इथे तेल टाकून रेडी. आता चला स्टार्ट करूया. कांदा टाकायचा पहिला आणि कढीपत्ता. आता इथे मसाले वगैरे टाकायचा. हळद लाल तिखट आपला मालवणी मसाला आपला आणि धना जिरा पावडर साधा लाल तिखट मिक्स करून घ्यायचं चांगला एकदम. मीठ टाकूया आता. ते सोपी आहे ना रेसिपी. आपण मला असं वाटतं दाखवले एकदा गावी होतो आपण. आता त्याला खूप वर्ष झाली वाटतं. जेवण लावलं होतं एकदमच 2-3 वर्ष झाली असते नाही. 2 वर्ष तर झाली असते. 2-2.5 वर्ष झाली असते कन्फर्म. आणि आता बटाटे टाकूया आपण. नॉनव्हेज पाहिजे तर त्याच्यामध्ये जवळ टाकू शकता तुम्ही. अजून चांगली टेस्ट लागते. अंडा पण टाकू शकतो बॉईल करून ना. ही काजूची भाजी म्हटलं तर ना एकदम 1 वर्षाने अशी खायला भेटते. बरोबर 1 वर्षाने खायला भेटते. आधीमध्ये तर काही येत नाही. आता ओले काजू थोड्या दिवसांनी नाही खायला भेटणार. सगळे आता काजू मेन येतील सगळे मार्केटमध्ये. पक्के काजू. बघायचं पण शूट चालू आहे इकडे. मग कलर एकदम भारी आलेला आहे. मला ॲक्शन कॅमेरामध्ये शूट करतोय. आता आपलं वाटण टाकायचं ना. हा हे थोडं ओलं खोबरं आहे. हिरवी मिरची कोथिंबीर आणि आपले थोडेसे गरम मसाले. अच्छा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे बनवलं ते नेहमीचं वाटप ते टाकायचं आहे. आधी हे छान मिक्स करून घेऊया. पण त्यातलं पण थोडं टाकायचं आहे. आता आपल्याला काय पाणी टाकायचं का? नाही ते आपल्याला सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं. अच्छा हे बघा आपण हिरवे काजू भारी लागतं एकदम खायला. पण जास्त खायचं ना पोटात गडबड होऊ शकते. बरोबर ना. आधीच ते भारी होते. आता आपल्याला हे आता वाटप जे केलं आपण रोजच्या वापरातलं ते टाकायचं थोडं. हे 2 चमचे 2 मोठे चमचे चांगला मिक्स करून घ्यायचं. आता नेक्स्ट प्रोसिजर काय? नेक्स्ट आपल्याला थोडं पाणी टाकून थोडं वाटण शिजवून घ्यायचं.
मग आपल्याला काजू टाकायचे. तर आता आपल्याला पाणी टाकायचं. अर्धा ग्लास पाणी. एक उकळी आल्यावरती आपण काजू टाकून देऊ. हा, एक उकळी आली ना वाटपाला आपल्या चांगली, मग पाणी टाकून देऊ. नाही सॉरी, काजू टाकून देऊ. काजू टाकायचे. जशी ग्रेव्ही हवी तसं तुम्हाला पाणी टाकायचं. आपले बघा रायडर आलेले आहेत. रायडर चेक करायला अजून जेवण झालंय की नाही ते. अरे होतंय आलाय. काय करायला आलाय? बिर्याणी खायला आलाय तू. आता आपलं वाटण आहे ना छान मसाल्यामध्ये मिक्स झालंय. आता आपण आता ह्याच्यात काजू ऍड करूया. बघूनच एकदम भारी वाटतंय. आता काय करायचं? आता आपल्याला फक्त याच्यात थोडं पाणी टाकून आहे ना छान शिजवून घ्यायचं. आता हे मसाल्याचे ताट थोडे धुवून घेतले. थोडंसं पाणी टाकलं, जास्त नाही. 1 पेला. अजून टाकायचं का? जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ना, हा ग्रेव्ही पाहिजे असं तर थोडं पाणी ठेवा. बटाटे आणि काजू थोडे शिजले पाहिजे ना. हो बरोबर. हाताना असे जरा मऊ वाटले पाहिजे, चांगलं लागतं. बरोबर ना. बस म्हणजे आपलं 1.5 ग्लास पाणी टाकलं फक्त आपण, जास्त नाही. चला त्याला चांगलं झाकण वरून शिजून घेऊया. चला आता थोड्या वेळाने 10 मिनिटं 15 मिनिटं 10-15 मिनिटं लागतील आपल्याला. तर आपली तिकडे भाजी तयार होते, काजूची भाजी. आणि 1 वर्षांनी खाणार आहे, मस्त भारी वाटते. तर मला हे सांगायचं आहे की आपले जे आता व्हिडिओ येत आहेत थोडे प्लीज कमेंट करा. व्हिडिओ बघत असाल तर व्ह्यूज आय थिंक व्ह्यूज चला 100 जरी आले ना, मी म्हणतो 5-10 तरी कमेंट येऊ देत. जे बघतायत ना नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडतो ना आवडतं काही असेल रिझन, कमेंट करा प्लीज. हे बघा इकडं आता चांगली 15-20 मिनटं झालेली आहेत आणि वाफ येते त्याच्यामुळे थोडा नीट दिसत नाही आहे, पण एकदम मस्त झालेलं आहे. बघा इथे कोथिंबीर टाकली आता. हे बघा आज आमच्या अगोदर बघा खायला बसला काजूची भाजी आणि भाकरी. कसं झालंय? मस्त. मी व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच त्याने तोंडात घास टाकला. चला आता मी याच्यातच खाऊन बघतो जरा. मस्त खरंच भारी. गावरान टच आहे, गावरान टच. यस यस, कोकणातला टच एकदम. मालवणी माणूस काय हा. आता सावनी बघते खाऊन. च्या शेफनी भाजी केलेली आहे. छान झाले. हा छान झाले. खरंच भारी झाले एकदम. आणि आज बाबूच्या ताटात सगळ्यांनी टेस्टिंग केलेली आहे. ओके चालेल ना? चालेल ना? ओके चला आता. ओके चला आता दिवसभराचा व्हिडिओ संपूया, एंड करूया व्हिडिओ. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड संपूया आपण. आपले दिवसभराचा ब्लॉग दाखवलेला आहे, काय काय घडलं काय नाही. आणि त्यात म्हणजे बोलतात ना एकदम भारी गोष्ट घडली ती याची काजूच्या भाजीची, डायरेक्ट थेट कोकणातून डिलिव्हर्ड. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. भेटू नंतर. बाय 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 बाय.